नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जिंदगी विथ स्नेहलमध्ये. तर आज आपण निघालो आहोत कोकणच्या दिशेने. असा प्रवास जिथे प्रत्येक वळणावर निसर्ग आपलं मन जिंकतो. चला तर सुरुवात आपल्या माकडांनीच केली आहे. झाडावरती इकडनं तिकडनं उड्या मारणारे हे माकड नकळत त्यांना पाहताना आपल्या चेहऱ्यावर हसू येतं. किती छान शेवणापाणी खेळतायत जसे. चला पुढच्या प्रवासाला निघू आपण. थंडगार वारा आणि मनाला प्रसन्न करणारे वातावरण. समोर पहा, झाडीतून धुके कसे निघते. घाट रस्ता चालू झाला की निसर्गाचं खरं सौंदर्य दिसायला लागतं बरं. ही धुक्याची पांढरी चादर सुंदर संपूर्ण घाटाला वेढून टाकते. काही क्षण तर समोरचंही नीट दिसत नाही, पण तेच धुकं त्या प्रवासालाही आणखी सुंदर बनवतं बरं. हा फोंडा घाट आहे. फोंडा घाटातून आपण चाललेलो आहे. दुःख जसं काही वेळासाठी सगळं झाकून टाकतं ना, तसं आपल्या आयुष्यातही काही प्रसंग आपल्याला पुढचा रस्ता मार्ग दिसू देत नाही. पण थोडा संयम ठेवायचा की दुःख थोड्या वेळाने बाजूला होतंच आणि रस्ता पुन्हा स्पष्ट दिसायला लागतोच. तसं आपल्या आयुष्यातही आहे. थोडा संयम ठेवा. सगळे दिवस सारखे नसतात, चांगले दिवसही येतात. सगळीकडे हिरवळ. नारळ सुपारीची झाडं कोकणाची ओळख जाणून देतात. हे डोंगरातून वाहणारे छोटे झरे मनाला वेगळाच आनंद देतात ना. खूप सुंदर प्रवास वाटतो हा. गाडीत छान म्युझिक चालू ठेवायचं, आनंद घ्यायचा. हे कोकणात जाताना डोंगरात गणपती बाप्पा. देवगडमधील पोखरबाव गणपती मंदिर आहे हे. खूप सुंदर मंदिर आहे. खूप निसर्गाच्या मध्ये साईडनी पाणी, झऱ्याचं पाणी. खूप प्रसन्न, खूप छान, खूप सुंदर असं मंदिर आहे. एकदा नक्की तुम्ही देवगडला आल्यावरती या गणपती मंदिरात या, दर्शन घ्या आणि 15-20 मिनटं तरी बसा. खूप सुंदर वाटतं. तर हे आहे गणपती मंदिर. खूप प्रशस्त. समोर पाणी. खूपच सुंदर आहे. चारही बाजूंनी पसरलेली हिरवाई, नारळ, सुपारी, आंबा आणि काजूची झाडं. कोकणाची ओळख प्रत्येक ठिकाणी जाणवते. कुणकेश्वर महादेव मंदिराची कमान. आता आपण कुणकेश्वर महादेव मंदिरात जात आहोत. कुणकेश्वर महादेवाचं मंदिर आहे हे. समुद्रकिनाऱ्यावरती वसलेलं हे मंदिर खूप सुंदर वाटतं. श्रद्धा आणि निसर्ग यांचा सुंदर संगम या मंदिरात पाहायला मिळतो. खूपच सुंदर असं हे मंदिर आहे. आणि समोर दिसणारा अथांग समुद्र.
लाटांचा आवाज, खारट वारा आणि क्षितिजापर्यंत पसरलेले निळशार पाणी. काही वेळ फक्त शांत बसून हा निसर्ग अनुभवावा वाटतो. सगळ्या प्रवासातला शीण, ताण, थकवा पूर्ण नाहीसा होऊन जातो इथे. खूप सुंदर वाटतं. कोकण हा फक्त पर्यटन स्थळ नाही बरं, मनाला परत पुन्हा नव्याने जगायला शिकवणारा अनुभव आहे. समुद्र तर बापरे खूप सुंदर वाटतं. समुद्राकडे फक्त पाहत राहायचं आणि त्याचा आवाज घ्यायचा. खूप छान वाटतं मनाला. तर हा झाला आपला कोकण प्रवास. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा सुंदर प्रवासासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.